लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे पार्थने हातामध्ये काल घेतलेला असतो ना तो पेपरचा बोळा. तर आता इथे पार्थ उघडतो तो बोळा. तर आता पार्थ उघडतो आणि आता त्याला दिसतं की त्याने तेव्हा ड्रॉइंग केलेलं असतं ना चार्जरचं चित्र आणि फेकलेला असतो तो काव्यावरती तो बोळा. तर आता इथे घ्या असं म्हटलेले असते ना काव्या, चार्जरचं स्केच असं म्हणते आता काव्या. चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगायचं उत्तम डिव्हाइस असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ घेतो आपलं स्केचिंग बुक. तर आता इथे पार्थ त्या स्केचिंग बुकमध्ये ओपन करतो आणि आता इथे तो ड्रॉ करायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो आपले डोळे बंद करतो आणि आता त्याला आठवतं कसं काव्या त्याचे सगळे फाईल्स फाडणार असते, कसं त्याला टशन देत असते, कसं ते भांडत असतात आणि त्याला सगळं आठवायला लागतं आणि आता डोळे बंद करून तो काव्याला आठवत असतो आणि आता तो ड्रॉ करत असतो बघा प्रेक्षक हो. आणि बॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक गाणं चालू आहे. तर आता इथे त्याला आठवतं कसं काव्याला तो जाऊन भेटलेला असतो आणि बाकावर बसलेली असते ती आपल्या कॉलेजमध्ये. हे सगळं त्याला आठवतं. कसं ती आपली केस सरळ करत असते झोपताना. हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता त्याला पूर्ण प्रेमामध्ये उतरलेला असतो तो आणि आता त्याला प्रत्येक गोष्ट काव्याची आठवत असते. कसं वटसावित्री दिवशी त्याने पदर दिलेला असतो तिला, कसं तिच्या बटा त्याने लांब केलेले असतात. सगळ्या गोष्टींनी सगळे क्षण काव्याबरोबर जे त्यांनी घालवले असतात सगळे त्याला आठवतात. कसं ती तिथे त्याच्यासाठी भाकऱ्या बनवत असते त्या सायकलवाल्याच्या घरात. हे सगळं आठवतं बघा त्याला प्रेक्षक हो. आणि आता इथे पार्थला आठवतं कसं ती त्याच्या खांद्यावरती झोपलेली असते. सगळं त्याला आठवतं आता आणि आता तो ड्रॉइंग करतो बघा प्रेक्षक हो आता काव्याचं. तर आता इथे मांडणी आलेली असते. अरे पार्थ तू इथे काय असं म्हणते आता इथे मांडणी. तर आता ती बघते आणि आता ती स्केचबुक आपल्या हातामध्ये घेते. तर आता त्याच्यामध्ये ती बघते की चित्र असतं बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला धक्का बसतो. त्याच्यावरती त्याने काव्यालाच चित्र काढलेलं असतं. तर आता मांडणीला खूप मोठा धक्का बसतो आणि पार्थ मात्र तिच्याकडे टकलावून बघत असतो. तर आता इथे नंदिनी म्हणते मी पण शिरीष काकांचा नंबर ट्राय करते पण माहित नाही का त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय असं म्हणते आता नंदिनी. आपल्याला न कळवता त्यांनी कसं काय केला व्यवहार मला विचारायचं आहे त्यांना असं म्हणते नंदिनी. तेवढ्यातच आता इथे जीवा येतो. बहुतेक बाहेरगावी गेलेत ते असं म्हणते ती. मी ते आले की भेटणार आहे त्यांना असं म्हणते नंदिनी. आणि ते पाठीमागे जीवा तिला डिस्टर्ब करत असतो बघा प्रेक्षक हो बॉल खेळत. तर आता इथे नंदिनी म्हणते तुम्हीही त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतच राहा असं म्हणते नंदिनी. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला की मला कळवा तुम्ही असं म्हणते नंदिनी. अच्छा असं म्हणते आणि आता ती बाय म्हणते आणि आता फोन ठेवते ती. तर आता इथे नंदिनी म्हणते अहो जीवा काय करताय तुम्ही हे. काय करतोय म्हणजे मी माझ्या आवडीचा गेम आहे तो खेळतोय असं म्हणतो जीवा. आता दादा आजारी आहे म्हणून तर दादा सोबत खेळलो असतो असं म्हणतो जीवा. तू खेळतेस का माझ्यासोबत असं म्हणतो जीवा. सिरियसली असं म्हणते आता नंदिनी. सिरियसलीच खेळ असं म्हणतो जीवा. तुला एकदम रिलॅक्स फील होईल. म्हणजे काय आपण सतत सगळा फोकस बॉलवर ठेवतो ना त्यामुळे आपला स्ट्रेस छूमंतर होतो. यू शुड ट्राय असं म्हणतात इथे जीवा. जीवा हो काय करताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. तुम्हाला जरा सुद्धा सिरियस नाही आहे का कुठल्या गोष्टीचा असं म्हणते नंदिनी. अहो फक्त 7 दिवसांची मुदत मिळाली आहे आपल्याला आपल्याला आनंदनिवास वाचवण्यासाठी. फोकस म्हटला तर आता फोकस आनंदनिवास कसा मिळवायचा यावर फोकस असायला हवा असं म्हणते नंदिनी. आणि तुम्ही तर आता नंदिनीला जीवा म्हणतो चिल यार नंदिनी फक्त 7 दिवस नाही आहेत अगं. 7 दिवस म्हणजे 168 तास म्हणजे 10,038 मिनिटं म्हणजे 4,00,000 सेकंद. खूप असतं हे असं म्हणतो जीवा. खूप असतं असं म्हणते आता इथे नंदिनी. वा कमाल आहे तुमची असं म्हणते आता नंदिनी. ह्याला कॉन्फिडन्स म्हणायचं की ओव्हर कॉन्फिडन्स काही कळत नाही मला असं म्हणते नंदिनी. छे 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 मी जिंकणार हा विश्वास आणि तुला हरू देणार नाही याची खात्री आहे मला असं म्हणतो जीवा. तुम्हाला खात्री आहे तुम्ही जिंकाल असं म्हणते नंदिनी. येस असं म्हणतो जीवा. 1 मिनिट असं म्हणतो तो. हे तू म्हणतेस असं म्हणतो जीवा. तू अगं जो मुलगा शेवटच्या 5 बॉलवरतीच रन काढू शकतो त्याच्यावर डाऊट घ्यायचा नाही हा असं तूच म्हणाली होतीस असं म्हणतो जीवा. हो मीच म्हणाले होते असं म्हणते आता नंदिनी. चांगलं लक्षात आहे माझ्या. ते चुकलं माझं असं म्हणते नंदिनी. अरे असं म्हणतो जीवा. अगं नंदिनी अगं चिडू नकोस ना यार असं म्हणतो आता इथे जीवा. मी अजिबात मस्करी करत नाहीये असं म्हणतो जीवा. खरंच असं म्हणतो तो. हे बघ मी फक्त ना मैदानात उतरण्याआधीची तयारी करतोय. म्हणजे एखादा प्लेअर मैदानात उतरण्याआधी जसा सगळा बाजूला सारून फोकस्ड असतो ना तसं काहीसं सुरू आहे माझं असं म्हणतो आता जीवा. ह्या वेळेला मी फ्रंट फूटवर येऊन खेळणार आहे. कुणी कितीही जोर लावू देत माझी विकेट नाही घेऊ शकत. म्हणजे आतापर्यंत लो कॉस्ट हाऊसिंग हे माझं स्वप्न होतं पण आता ॲट एनी कॉस्ट तुला तुझं स्वप्न आनंद दिवस परत मिळवून देणं हे माझं टार्गेट आहे आणि ते मी पूर्ण करणार म्हणजे करणार असं म्हणतो आता जीवाने खेळायला लागतो तो. अच्छा असं म्हणते आता नंदिनी. आणि ते कसं असं म्हणते नंदिनी. कसं असं म्हणतो आता जीवा. हा बॉल म्हणजे ना असं म्हणतो जीवा. हा बॉल म्हणजे मी. म्हणजे आतापर्यंत मला फसवणाऱ्यांनी ह्या बॉलला आपटला लोटला
पण त्यावेळी ह्या बॉलला माहीत नव्हतं की त्याच्यात उसळण्याचंही टॅलेंट आहे असं म्हणतो जीवा. ते आत्ता त्याला कळलंय असं म्हणतो आता इथे जीवा. आता मी स्वतः उसळी घेणार आहे नंदिनी असं म्हणतो जीवा. ज्या फोर्सनी मला आपटलंय ना, त्या फोर्सनी मी उसळून तुला हवं ते मिळवून देणार आहे मी असं म्हणतो आता इथे जीवा. आणि तेही तेही तुला काही होऊ न देता असं म्हणतो जीवा. तर आता इथे परत रोमॅन्टिक गाणं चालू होतं बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनीसाठी. तर आता इथे जीवा खेळायला लागतो बॉलसोबत. तर आता इथे नंदिनी खूप घाबरत असते आणि जीवा मात्र बॉलसोबत खेळत असतो बघा प्रेक्षक हो आपल्या खोलीमध्ये. आणि आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे आणि तीही बघते आता जीवाकडे. म्हटलं होतं ना असं म्हणत होता जीवा, काही होऊ देणार नाही मी तुला असं म्हणत होता इथे जीवा बघा प्रेक्षक हो नंदिनीला. आणि नंदिनी आपल्याच विचारात जाते ह्याच्यामुळे म्हणजे जीवाच्या वागण्यामुळे. तर आता इथे जेव्हा बॉल घेऊन जातो तिकडून बाहेर आणि आता तो बॉल पाठीमागे फेकून जातो बघा प्रेक्षक हो. आणि नंदिनीला कळतच नाही काय करतोय जीवा म्हणून. तर आता इथे हे चित्र तू काढलंस का असं म्हणते आता मानिनी. हे काय करते आहे लहानपणापासून मी स्केच काढतोच ना असं म्हणत होता पार्थ. आता हां, बऱ्याच वर्षांनंतर काव्याचं स्केच काढलंय असं म्हणत होता इथे पार्थ मानिनीला बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी म्हणते किती छान काढलंस अरे असं म्हणते आता मानिनी. अगदी छोटे छोटे बारकाळे सुद्धा काढलेस तू असं म्हणते आता इथे मानिनी. ते स्केच बघून पार्थचं जे काव्याचं त्यांनी काढलेलं असतं ते. तर आता इथे काव्या ह्या रूममध्ये नाही आहेत ना असं म्हणत होता इथे पार्थ. असं म्हटलं त्यांचंच चित्र काढावं असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे मानिनी घेऊन बसलेली असते बघा प्रेक्षक हो. तिचं चित्र काव्या नसतानाही त्यांचे बारकावे बघून मी ह्या चित्रात उतरवले तसं म्हणत होता इथे पार्थ. हा त्या समोर जर असत्या ना तर अजून छान चित्र झालं असतं असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे मानिनी बघते पार्थकडे आणि ती विचारत पडते आपल्या. तर आता इथे पार्थ मात्र खूप खुश दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी पार्थला म्हणते मिस करतोयस का काव्याला असं म्हणते मानिनी. हो खूप मिस करतोय मी असं म्हणत होता इथे पार्थ. त्या ह्या रूम मध्ये नाहीये तर ह्या रूम मध्ये सुद्धा यायची इच्छा होत नाही असं म्हणत होता इथे पार्थ. लग्नाच्या आधी ठीक होतं असं म्हणत होता इथे पार्थ. पण लग्न झाल्यापासून सवय झाली मला त्यांची असं म्हणत होता इथे पार्थ. त्यांच्या आठवणी तयार झाल्यात माझ्या अवतीभवती असं म्हणत होता इथे पार्थ. रात्र रात्र या चेअरवर बसून अभ्यास करायच्या आणि मी आपला घोरत बसायचो. माझ्या घोरण्याने डिस्टर्ब व्हायच्या. मग सकाळी भस्कन माझ्या अंगावरती फिस्करायचे असं म्हणत होता इथे पार्थ. दिसलीच मला काव्या मांजरीसारखी फिस्करणारी असं म्हणत होता इथे मानिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो मी त्यांना मांजरच म्हणतो असं म्हणत होता इथे पार्थ. आणि त्या मला आर्किटेक्ट बोका म्हणतात असं म्हणत होता इथे पार्थ मानिनीला. तुला माहितीये त्यांना फिस्कारू नका असं म्हटलं ना तर अशा गोड रागवतात ना की मी इथेच फ्लॅट होतो असं म्हणत होतं इथे पार्थ. त्यांचा असं क्यूटपणे चष्मा लावून अभ्यास करणं अजूनही आठवतंय मला असं म्हणतो पार्थ. कुठून आणला होता तो चष्मा माहीत नाही. पण अभ्यास करताना असा तो नाकावर रोण खाली ठेवून अभ्यास करायचा आणि मग अभ्यास करता करता असंच झोपून जायच्या. मग त्यांचं मी पुस्तक बाजूला काढून ठेवायचो, चष्मा बाजूला काढून ठेवायचो. चष्म्यावरून सांगतो तुला एकदा आमच्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने चष्मा इथे इथे म्हणजे ह्याच्या खाली ठेवला होता आणि मी आपला बोलता बोलता बसलो इथे तर कडक करून आवाज आला असं म्हणत होता इथे पार्थ. खाली त्यांचा चष्मा होता असं म्हणतो पार्थ. त्यांना दिसू नाही दिलं पण जेव्हा त्यांना कळलं तर त्या ज्या फिस्कारल्यात माझ्यावर बाप रे असं म्हणत होता इथे पार्थ आणि लाजतो तो. तर आता मानेनी सगळं ऐकत असते. चष्मा रिपेअर करून दिला मी त्यांना असं म्हणत होता इथे पार्थ. खूप खुश झाल्या त्या असं म्हणत होता इथे पार्थ. पण एकच वाईट सवय येते ना असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे मानेनी म्हणते वाईट सवय कुठली असं म्हणते आता इथे मानेनी. तर पार्थ म्हणतो पुस्तकाचं पान ना दुमडतात ते असं म्हणत होता इथे पार्थ. त्यांना मी एकदा बुकमार्क दिला होता पण काय माहीत कुठे ठेवला तो असं म्हणत होता इथे पार्थ. आता रिसेंटली मला एका कॅफेमध्ये भेटल्या हा अचानक असं म्हणत होता इथे पार्थ. तिथे अभ्यास करत होते आणि त्या पुस्तकाचं पान दुमडलं असं म्हणतो पार्थ. मग तिथेच त्या कॅफेमध्ये टेबलावर एक गुलाबाचं फुल होतं असं म्हणत होता इथे पार्थ. ते दिलं मी. हे म्हटलं हे ठेवा तुमच्या बुकमध्ये बुकमार्क म्हणून असं म्हणतो आता पार्थ. त्याने मला ते गुलाब दिलं जे मी माझ्या पुस्तकात ठेवलं असं म्हटलेलीस ना काव्या आठवतं तिला. मग अशी काव्या सारखी ओरडत का असते तुझ्या अंगावर असं म्हणते मानिनी. तर आता इथे पार्थ म्हणतो ते नुसत्या ना दिवसतो ना असं म्हणत होता इथे पार्थ. मग चिडतात फिस्कारतात माझ्यावर असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता पार्थ म्हणतो फिस्कार नाही त्यांची लव्ह लँग्वेज आहे असं म्हणत होता इथे पार्थ. एकदा त्या आजारी होत्या असं म्हणतो पार्थ म्हणून मी ऑफिसला जाणार नव्हतो. तर मला म्हणाले देशमुख माझ्या मागे पुढे काय करायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या ऑफिसला जा असं म्हटलेली असते ना ते सांगतो तो. तर आता नंतर सॉली पण म्हणतात त्या त्यांच्यामुळे माझं
माझं होणारं नुकसान नको होतं त्यांना असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता माणिनी विचार करायला लागते, मी तुम्हाला सांगितलं ना ऑफिसमध्ये जा, मग जा ना. असं म्हणते काव्या, का नाही ऐकत आहात तुम्ही माझं, काय प्रॉब्लेम आहे असं म्हटलेलीस ना काव्या, प्लीज जा असं म्हटलेलीस ना. सगळं ऐकलेली असते माणिनीने, तिचा गैरसमज झालेला असतो. तरच गैरसमज दूर होतो बघा प्रेक्षक माणिनीचा. आई आई असं म्हणत होता इथे पार्थ, त्यांचा हेतू वाईट नसतो हां बरं का, असं म्हणत होता इथे पार्थ. त्याचं बोलणंच आहे ना तिखट झणझणीत मिसळीसारखं आहे असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता तो म्हणतो, मला आवडतं त्यांचं हे तिखट बोलणं असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता पार्थ म्हणतो, माझ्याशी भांडणं, मला टोमणे मारणं असं म्हणत होता इथे पार्थ. असं चालत चालत अभ्यास करणं, खूप मिस करतोय मी त्यांना असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता मानिनीला वाईट वाटत असतं की गैरसमज करून घेतला तिने काव्याबद्दल म्हणून. तर आता पार्थ घेतो हातामध्ये तो स्केच जे त्याने बनवलेला असतो. मला ही चित्रातली काव्या नको आहे ग आई असं म्हणतो होता इथे पार्थ. मला ह्या रूममध्ये हव्या आहेत त्या असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे माणिनी सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक. तर आता पार्थ म्हणतो, आई काव्या आणि मी असं म्हणतो पार्थ, काय मग मी एकत्र असू ना असं म्हणतो आता इथे पार्थ, काव्या आणि मी माणिनीला. तर आता माणिनी त्याला लाड करते बघा प्रेक्षक आणि आता ती मिठी मारते त्याला आणि आता तिला गैरसमज झाला होता काव्याबद्दल म्हणून तिला वाईट वाटायला लागतं बघा प्रेक्षक. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे झोपण्याची तयारी करत असतात. तर आता इथे रम्या आपल्या खोलीमध्ये असते आणि आता तिथे उंदीर असतो बघा प्रेक्षक. उंदीर उंदीर म्हणून नाचायला लागते. आता ती उंदीर उंदीर म्हणून नाचायला लागते. ते कुठे उंदीर कुठे उंदीर असं म्हणत असे वसवत्या. आई तुला सुद्धा भीती वाटते का असं म्हणते रम्या. वाटणारच ना भीती असं म्हणते वसवत्या. उंदराला ना नावासाठी मामा म्हणतात. तो जर का मागे लागला ना तर अगदी आजोबा पंजोबा आठवीपर्यंत पचळवतो आपल्याला माहितीये का असं म्हणते वसवत्या. बापरे कपाटाखाली नसेल ना उंदीर असं म्हणते आता वसवत्या. तर खूप फनी सीन दाखवले बघा प्रेक्षक. रम्या वसवत्या आता उंदराला घाबरतायत. तर आता इथे वसवत्या म्हणते तिकडे आहे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर दाखवते ती ते बघ म्हणून उंदीर दाखवते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्या बघते तिकडे आहे म्हणून उंदीर. तर आता इथे बघते रम्या. तर आता उंदराने सगळं कुतरडलेलं असतं बघा प्रेक्षक. पार्थ आणि तिचे फोटोज आणि आता माझा आणि पार्थचा फोटो कुडतरला उंदराने असं म्हणते आता इथे रम्या. तर आता तिला खूप भीती वाटते रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. रम्या फोटो कुडतरडलाय म्हणजे रम्या उंदीर ना बाप्पाचं वाहन असतो ग असं म्हणते आता इथे वसवत्या. ह्यातनं बाप्पा आपल्याला काही संकेत तर देत नसतील ना असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. काय बोलतेस तू आई असं म्हणते आता इथे रम्या. तुला अवघाच त्या मामीच्या गुरुजींसारखे बोलायची सवय लागली आहे, कसला संकेत आहे यात असं म्हणते रम्या. अगं म्हणजे मला असं वाटतंय की असं म्हणते वसवत्या, तुझ्या आणि पार्थमध्ये अंतर तर पडणार नसेल ना असं म्हणते आता इथे वसवत्या रम्याला बघा प्रेक्षक. तर आता रम्या म्हणते, उगाच आई काहीतरी बडबडू नकोस, असं काही होणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती म्हणते, आणि झालंच तर ना तर पार्थ आणि काव्याच्या बाबतीत होणार आहे असं म्हणते आता इथे रम्या. एकतर वेगळ्या रूममध्ये राहायला जाऊन तिने स्वतःच तिच्या आणि पार्थच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण केलाय असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे ती म्हणते, आणि लवकरच आता ते दोघे कायमचे वेगळेच होणार आहेत असं म्हणते आता ती, आणि आनंद होतो तिला. तर आता इथे रम्याला वाईट वाटतं, गुडतडलेत फोटो तिचे आणि पार्थचे म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते, हॅलो नमस्कार असं म्हणते नंदिनी फोनवरती. हॅलो मी आनंद निवास मधून नंदिनी बोलते असं म्हणते नंदिनी. हॅलो असं म्हणते आता इथे नंदिनी. हो हो हो, अनिकेत मानेंकडून नंबर मिळाला मला तुमचा असं म्हणते नंदिनी. ॲक्च्युली मॅम असं म्हणते नंदिनी, सध्या आमच्या आनंद निवासलाच आधाराची गरज आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते, खरं तर असं म्हणते ती, लोनच्या चौकशीसाठी फोन केलाय मी असं म्हणते नंदिनी. लोन मिळू शकेल का असं म्हणते आता इथे नंदिनी. हो हो, सिक्युरिटीसाठी काही गोष्टी आहेत माझ्याकडे असं म्हणते नंदिनी. तर आता ती म्हणते, ठीक आहे उद्या बँकेत आलात की तुम्ही मला परत फोन करा हां असं म्हणते नंदिनी. मी वाट बघते हां फोनची असं म्हणते आता इथे नंदिनी. हां हां असं म्हणते नंदिनी. थँक्यू सो मच असं म्हणते ती. मी फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देवासमोर थांबून या सगळ्या गोष्टी करत असते नंदिनी. तर आता इथे देवासमोर थांबून ती म्हणत असते की प्लीज बाप्पा देवा असं म्हणते आता ती. देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला असं म्हणते आता नंदिनी देवासमोर. जीवा आनंद निवास मिळवण्याचा प्रयत्न करतायत माहिती आहे मला असं म्हणते आता इथे नंदिनी. पण मी स्वस्त बसून चालणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. मी काहीतरी हालचाल करायलाच हवी ना असं म्हणते आता इथे नंदिनी. प्लीज बाप्पा असं म्हणून आता ती पाया पडते देवासमोर बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा येतो. अरे असं म्हणत होता जीवा. जीवा असताना देवाकडे काय मागतेस असं म्हणत होता जीवा. तुम्ही कशाला आमच्यामध्ये पडताय असं म्हणते आता इथे नंदिनी. मला जे काय मागायचं आहे ते मी देवाकडे मागेन असं म्हणते आता इथे नंदिनी. तुमची मदत नको आहे मला असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे निघून जाते ती. तर आता इथे जीवा असतो तो म्हणतो, तिचं एक वेगळंच असतं असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा हसतो
बाबा तू तरी पाठीशी राहा असं म्हणतो तो देवाला. तर आता जीवा जीवा म्हणून ओरडायला लागते नंदिनी. तर आता इथे जीवा जातो. जीवा जीवा म्हणून ओरडत असते आता नंदिनी. एक मिनिट काय झालं असं म्हणतो जीवा. इथे इथे कुठेतरी उंदीर आलाय असं म्हणते आता नंदिनी. हे उंदीर उंदीर असं म्हणून आता जीवा सुद्धा वर जातो. कुठे आहे उंदीर असं म्हणून तो नंदिनीला जाऊन मिठी मारतो बघा प्रेक्षक. कुठे आहे उंदीर असं म्हणतो तो. इथेच होता कुठेतरी. कुठला दिसला कुठल्या रंगाचा आहे असं म्हणतो जीवा. पिवळा. अहो रंग काय विचारताय असं म्हणते नंदिनी. मला खूप भीती वाटते उंदराची असं म्हणते ती. सेम सेम मला पण फक्त उंदराची भीती वाटते असं म्हणतो जीवा. आणि पालीची वाटते आणि झुरळाची पण वाटते आणि तुझी वाटते असं म्हणतो जीवा. एक मिनिट असं म्हणते नंदिनी. माझी तुम्हाला भीती वाटते? माझी तुलना पालीशी केलाय तुम्ही. तुझी तुलना त्यांच्याशी कशी करेन? त्यांची तुलना तुझ्याशी केली तर ओके आहे ना असं म्हणतो जीवा. काय हां, याचा अर्थ एकच होतो. तुम्ही काही बोलू नका. आता सांगते तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे आम्ही एकतर जीव मुठीत घेऊन उभे आहोत आणि भांडतेस का माझ्याशी? एक मिनिट मी ना एक खाली काठी ठेवली होती. जरा घेऊन येतो ती काठी असं म्हणतो जीवा. सांभाळून सांभाळून असं म्हणते नंदिनी. थांब जरा मी घेऊन येतो असं म्हणतो तो. तर आता इथे जीवा इथेच ठेवली होती मी कुठेतरी असं म्हणतो तो. कुठे सापडत नाहीये असं म्हणतो होता जीवा. तर आता इथे एक मिनिट आहे असं म्हणतो होता इथे तो. तर खूप भारी सीन दाखवलाय बघा प्रेक्षक. फनी सीन दाखवलाय. तर आता ती काठी घेते आपल्या हातामध्ये आणि तो ओरडायला लागतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो. मी आता काठी घेण्यासाठी खाली बघितलं ना तो बाहेर आला आणि असं त्याने माझ्याकडे बघितलं आणि आत गेला असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी म्हणते तुम्ही पुरुष आहात ना जावा म्हणते आणि ढकलते त्याला खाली. तर आता इथे जीवा पळत पळत खाली पडतो. तर आता जोरात ओरडायला लागतो तो. काय करताय तुम्ही असं म्हणते नंदिनी. प्लीज हे बरं आहे म्हणजे तू मला ढकलतीयेस आणि मला काय झालं म्हणजे असं एखादा कुत्रा असेल ना की त्याला चुचू केलं असतं आणि त्याला काय कळणार आहे. तो मला चावला आणि मी म्हणजे मेलो म्हणजे असं म्हणतात जीवा. तर आता प्रत्येक वेळी मरण्याची भाषा करायलाच हवी का असं म्हणते आता नंदिनी. शांत उभे राहा जरा असं म्हणते नंदिनी. कुठे गेले काय माहित असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या मिठीत असतात बघा प्रेक्षक. हो इथेच आहे का तो असं म्हणत असतो तो. असं म्हणू नका असं म्हणत असते ती. कुठे गेला असं म्हणून दोघं बघत असतात. कुठे गेला उडी मारायचं राहून गेला त्याचं. ऐकत नाही तो. पण काय म्हणतो जीवा. तर आता नंदिनी ढकलते जीवाला परतला. तर आता इथे नंदिनी हातामध्ये घेते बघा प्रेक्षक होती काठी आणि आता ती जीवाला मारणार असते ती घेऊन. तर आता इथे नंदिनी जाते खाली आणि आपटते ती काठी. उंदीर बाहेर येते म्हणून. तर आता इथे जीवा घाबरायला लागतो. अजून काय झालंय असं म्हणून हसायला लागतो आता जीवा जोरजोरात. तर आता जोरजोरात हसत असतो तो. तर आता जीवा परत घाबरतो. असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे अनिशा म्हणते वा 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 क्या बात है काव्या असं म्हणते अनिशा. माझी मैत्रीण परत आली असं म्हणते आता इथे अनिशा. अगं अनिशा का किंचाळते असं म्हणते काव्या फोनवरती. गेले काही दिवस मला वाटत होतं ही कोणीतरी वेगळीच मुलगी आहे असं म्हणते अनिशा. सहन करणारी चुकीच्या गोष्टी ऐकून घेणारी. पण तू तशी नाही आहेस ना गं काव्या असं म्हणते अनिशा. तर आता इथे ती म्हणते तू जशी आहेस यू आर बॅक माय फ्रेंड असं म्हणते आता इथे अनिशा. शेरणी है तू मेरी रोर असं म्हणते आता इथे अनिशा. बस ग असं म्हणते काव्या. मानिनी काकू असं का वागतायत कळतंय मला असं म्हणते आता इथे काव्या. एक आई म्हणून त्यांची धडपड समजू शकते मी असं म्हणते इथे काव्या. आणि इकडूनच म्हणून मी त्यांना खूप जास्त बोलले नाही असं म्हणते काव्या. आणि असंही मी त्यांना अर्धवटच माहिती दिली असं म्हणते आता इथे काव्या. एनिवे अनिशा असं म्हणते काव्या. मला जे वाटतंय ना मी त्यांना सांगितलं असं म्हणते काव्या. चांगलं आहे पण तुला एक सांगू असं म्हणते अनिशा. मी तेव्हाच खुश होईन जेव्हा त्या तुला आणि पार्थ जिजूंना एकत्र राहायची परमिशन देतील असं म्हणते आता इथे अनिशा. आणि जर का त्याने असं केलं ना तर मी पाया पडेन त्यांच्या असं म्हणते अनिशा. अनिशा असं म्हणते आता इथे काव्य. तर आता मानिनी फोन घेते. अनिशा असं म्हणते आता इथे मानिनी. मी तिला नंतर तुला कॉल करायला सांगते असं म्हणते मानिनी. ओके ठीक आहे असं म्हणते आता इथे अनिशाने फोन ठेवते ती. तर आता इथे काव्या म्हणते काय झालंय काकू तुझी बॅग कुठे आहेस म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते काय चाललंय का अचानक असं म्हणते आता इथे काव्या. बॅग कुठे आहे असं म्हणते मानिनी. कपाटात आहे पण झालंय काय असं म्हणते आता इथे काव्या. अहो काय करताय तुम्ही काकू असं म्हणते काव्या. आणि आता ती बॅग भरत असते मानिनी काव्याची बघा प्रेक्षक. हो अहो काकू काय करताय तुम्ही हे असं म्हणते आता इथे काव्या. आणि सगळं सामान भरत असते बघा प्रेक्षक. हो काव्याचं. मानिनी मी कुठे जाणार आहे नाही काकू असं म्हणते आता इथे काव्या. जावंच लागेल तुला. मला फारसा त्रास आता बघवत नाही असं म्हणते आता इथे मानिनी. अहो पण मी कुठे काय त्रास देते त्यांना असं म्हणते आता इथे काव्या. उलट तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी इथे राहते ना गेस्ट रूम मध्ये. साधं येतही नाहीये त्यांच्यासमोर. तुम्ही म्हणताय ते सगळं ऐकते आहे मग तुम्ही माझं ऐकतच नाहीये काकू असं म्हणते काव्या. फारची अवस्था बघवत नाहीये म्हणूनच तू इथे थांबू शकत नाहीस असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्याला काय कळतच नाही बघा प्रेक्षक. हो तर आता इथे मानिनी मात्र सगळं सामान भरत असते आता काव्याचं तिच्या बॅगमध्ये. पण असं काय केलंय मी सांगा तरी असं म्हणते आता इथे काव्या. तर मानिनी म्हणते गुंतच चालाय माझा पार तुझ्यात असं म्हणते आता इथे मानिनी. सारखी तुझी आठवण काढत असतो असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती म्हणते त्याला होणारा त्रास त्याच्या नजरेत बघून आली आहे मी असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या म्हणते त्यांच्या नजरेतलं त्रास तुम्हाला दिसला असं म्हणते काव्या. तुम्हाला माझा त्रास दिसत नाही आहे का असं म्हणते आता इथे काव्या.
तर ती म्हणते मलाही खूप आठवण येते त्यांची असं म्हणते आता इथे काव्या. सगळं मिस करते मी असं म्हणते आता इथे काव्या. त्यांचं मला चिडवणं असं म्हणते काव्या. त्यांचं मला त्रास देणं, त्यांनी माझ्या खोड्या काढणं सगळं मीही मिस करते काकू असं म्हणते आता काव्या रडत रडत. बघा प्रेक्षक हो मानिनीला. तर आता इथे मानिनी तिला तिचा हात पकडते आणि घेऊन जाते ती बाहेर. काय करताय? मी नाही जाणार आहे कुठेच, मी नाही येऊ शकत पार्थशिवाय असं म्हणते काव्या. तेच करते असं म्हणते आता इथे मानिनी. सोडतेय तुला पार्थकडे असं म्हणते आता इथे मानिनी. तर खुश होते बघा प्रेक्षक हो काव्या खूप जास्त खुश होते आता ती. तर आता तिला विश्वासच बसत नाही. तुला घराबाहेर काढत नाहीये काव्या असं म्हणते आता इथे मानिनी. तुला फक्त ह्या गेस्ट रूम मधून बाहेर काढत आहे असं म्हणते आता मानिनी. आणि पार्थच्या खोलीकडे नेतीये असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता खूप खुश होते काव्या. पार्थच्या आणि तुझ्या खोलीकडे असं म्हणते आता इथे मानिनी. खूप जास्त खुश झालेली असते बघा प्रेक्षक हो काव्या आता इथे. तर आता इथे मानिनी म्हणते बस झालं आता काव्या असं म्हणते मानिनी. बस झालं काव्या, संपला तुझा वनवास असं म्हणते आता इथे मानिनी. तर काव्याला मात्र खूप जास्त आनंद झालेला आहे बघा प्रेक्षक हो इथे. तर आता इथे परतच ह्या दोघांचं खूप आनंदाचा क्षण येणार आहे आता पार्थ आणि काव्याचा. तर आजचा भाग इथेच संपतो. तर बघूयात रेखामध्ये काय आहे ते. तर आता इथे भास्कर फोन केलेला असतो जीवाला म्हणत असतो आता फक्त 6 दिवस उरलेत. आता दारू पिलेला असतो भास्कर आणि म्हणत असतो तसं आता उरलेले दिवस सुद्धा असेच जातील, 6 दिवसही जातील असं म्हणत होता जीवा. आणि तुझ्या आतून ती जागाही जाईल असं म्हणत होता इथे जीवा. तुमच्या आठवणीत असं म्हणत असतो पार्थ. तुमचा चेहरा काढला मी असं म्हणत असतो पार्थ. लवकरच लवकर या रूममध्ये या असं म्हणत होता इथे पार्थ. तर तेवढ्यातच आता काव्याला घेऊन आलेलीच बघा प्रेक्षक मानिनी. आणि ते दोघे आता एकमेकांना बघतात आणि खूप खुश होतात. तर आजचा रिकॅप इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.